नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 112 ते 119. विष करता नित्य सेवन, त्याचेही होतसे पचन. पायी चालती समुद्रावरून, वेदाभ्यासे होती वेदही वश. अभ्यास करता सतत, काहीही नसे कठीण. व्हावेस तू माझ्या स्वरूपात, अभ्यासाने एकरूप. करावयास हा अभ्यास, जरी नसशी तू समर्थ. टिकवून ठेवावीस आहे जी स्थिती तीच. नको इंद्रिय निग्रह, राहू दे तसेच विषय भोग. जातीचाही नको सोडूस, अभिमान मुळीच. कुळाचारांचेही कर पालन, कर्मेही कर तू शास्त्रविधिवत. हवे तसे वागायची मोकळीक, मिळाली तुझ सुखे नैव. परी काया वाचा मनातून, जे जे जसे होईल कर्म. ते ते केले मीच मात्र, म्हणू नकोस ऐसे. ह्याचे असे ऐसे कारण, परमात्म्याच्या इच्छेतून. चालतसे हे सारे विश्व, त्याच्याच हाती हे सर्व. उणे असो वा काही अधिक, मनी नसावा संतोष खेद. स्वजातीस जी योग्य कर्म, घालवावे त्यात जीवित. अभ्यास योगाचं महत्त्व सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे अर्जुना, विष हे खरं तर मारक असतं, पण तेही जर नित्य सेवन करत गेलं तर हळूहळू त्याचं सुद्धा शरीर पचन करायला लागतं. अभ्यासानेच समुद्रावरूनही काही जण पायाने चालतात, किंवा वेदांचा अभ्यास केला तर वेदही वश होतात. तर असा सतत अभ्यास करणं हे काही कठीण नाही. त्या अभ्यासानेच तू माझ्या स्वरूपामध्ये एकरूप होऊ शकतोस. पण समज, हा अभ्यास करायला जर तुला वाटलं की आपण समर्थ नाही आहोत, तर तू एकच कर. आत्ता जी स्थिती आहे तीच टिकवून ठेव. इंद्रिय निग्रह करू नकोस, विषयांचे भोगही तसेच राहू देत. तुझ्या जातीचा अभिमानसुद्धा मुळी सोडू नकोस. कुळाचारांचंही पालन कर.
आणि जी जी कर्म तू आत्ता करतोयस ती अगदी शास्त्रविधिवत आत्ता करतोस तशीच करत राहा. बघ, आता तुला सुखाने जसं आहे मनाप्रमाणे वागायची मोकळीक मिळाली. पण एकच कर, काया वाचा आणि मनातून, म्हणजे शरीराने, वाणीने आणि मनातून सुद्धा तुझ्याकडून जे जे कर्म होईल ते ते कर्म मी केलं असं मात्र म्हणू नकोस. याचं कारण असं आहे की परमात्म्याच्याच इच्छेमधून हे सगळं विश्व चालू असतं आणि त्याच्याच हातात सर्व आहे. काही उणं असू किंवा काही अधिक असू देत, त्याचा मनामध्ये संतोषही नको आणि खेदही नको. स्वजातीला योग्य असं जे कर्म आहे त्याच्यामध्ये अख्खं जीवन तू जगत राहा. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 112 ते 119. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 120 ते 127. माळ्याने नेले जसे जेथ, तेथेच निमुट जाते जल. तसेच होऊनी निरभिमान, कर्म होवो तुझ्या हातून. एरवी सांगरे अर्जुन, आडमार्ग आहे का आहे सरळ. करतो का कधी रथ, याची वाटा घाट. कर्म करावयाची प्रवृत्ती, अथवा न करण्याची निवृत्ती. ओझी नको मनावर कोणतीही, मजवर ठेव अखंड चित्तवृत्ती. कर्म जे जे घडेल हातून, म्हणू नकोस ते कमी वा जास्त. निमुटपणे ते कर अर्पण, माझ्या ठाई. माझ्या प्रती ठेवून ऐसा भाव, एक वार करता शरीर त्याग. मोक्ष सदन रूपी माझे घर, त्यात होईल तुझा प्रवेश. हेही जर वाटे अवघड, सुभटा तू ऐक मग. कर तू असे आचरण, सांगतो जैसे. बुद्धीच्या आधी तसेच नंतर, कर्माच्या आधी वा शेवटास. परमात्म्यास घेण्या गुंफून, वाट तसे तुझ कठीण. तर तेही द्यावेस सोडून, करू नको समज काही अर्पण. परी असावी बुद्धी संयत, फळाप्रती. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अरे, बागेचा जो माळी असतो तो बागेला जेव्हा पाणी देतो तेव्हा ते पाणी
माळी जसं जिथे नेईल तसंच जातं ना, तसंच तूही त्या पाण्यासारखंच निरभिमानी व्हावंस आणि तुझ्या हातून तुझं कर्म करत राहावंस. एरवी अर्जुना, जेव्हा रथ आपण चालवत असतो तेव्हा रथ चालवणारा जसा रथ नेतो तसाच तो जातो. तो कधी आडमार्ग आहे का सरळ मार्ग आहे अशी वाटाघाट करत बसतो का? तर कर्म करायची प्रवृत्ती किंवा कर्म न करण्याची म्हणजेच निवृत्ती, याचं कोणतंही ओझं मनावरती नको. फक्त तू तुझी अखंड चित्तवृत्ती माझ्याजवळ ठेव. जे जे कर्म हातून घडेल ते कमी म्हणू नकोस वा जास्त म्हणू नकोस. जे म्हणून असेल ते निमूटपणे तू माझ्या ठायी अर्पण कर. तेव्हा माझ्या प्रती असा भाव ठेवून एकदा का तू शरीराचा त्याग केलास की माझं घर म्हणजे जणू काही मोक्ष सदन, त्यामध्ये तुझा प्रवेश झालाच म्हणून समज. आणि समज तुला हेही अवघड वाटत असेल तर मग मी जसं सांगतो तसं तू कर. बुद्धीच्या आधी आणि नंतर आणि कर्माच्याही आधी किंवा शेवटी परमात्म्याला गुंफून घेणं जर तुला अवघड वाटत असेल तर तू तेही सोडून दे. मला काहीसुद्धा अर्पण करू नकोस. पण एकच लक्षात ठेव, केलेल्या कर्मानंतर जे फळ मिळणार असेल त्यासाठी मात्र तुझी बुद्धी संयत ठेवता आली पाहिजे. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 120 ते 127. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 128 ते 135. जसे जसे घडेल कर्म तेव्हा ती ती फळे सर्व द्यावी सती टाकून त्या त्या वेळी. झाडे असो वा असो वेल, जशी जशी धरती त्यावर फळ, तशीच कर्मे जी झाली सिद्ध द्यावी सती तू टाकून. माझाही नसावा आठव नको मलाही ते अर्पण, स्वतःसाठीही ठेवू नकोस राहू दे ते तसेच शून्य. सर्व कर्मास तू मान व्यर्थ, जसे खडकांवरील पाऊस अथवा अग्नीत पेरलेले बीज. स्वप्न मिथ्या जसे निद्रेतील. अरे अर्जुना कन्ये प्रती, जीव जसा निरभिलाषी, तसेच कर्मफलाविषयी निष्काम भावे. अग्नीचा जसा लोळ व्यर्थ जातो आकाशात, तशीच जिरावी सारी कर्म शून्या माझी. अर्जुना हा फलत्याग सोपा वाटतो वरवर, परी असे हा सर्वश्रेष्ठ योगांमधला योग.
फलत्याग करता एक वार, फुटेन पुन्हा कर्मांकुर. जसे अर्जुना वेळूचे झाड, उजवते एकाच रोपट्यास. अभ्यास योगाचं वर्णन करताना श्रीकृष्ण अर्जुनाला खूप साऱ्या प्रकारांनी सांगत असतो की तू कसं केलं पाहिजेस आणि काय केलं पाहिजेस. तुला जर का माझ्याप्रती चित्त एकरूप करणं शक्य होत नसेल तर अजूनही दुसरा मार्ग त्यांनी अर्जुनाला सांगितला, ज्याच्यामध्ये आहे अशा स्थितीतच जी कर्म तू करशील ती कर्म तशीच चालू ठेवावीस, मात्र त्याच्यातून मिळणाऱ्या फळाविषयी तू आसक्त होऊ नयेस. हे सांगण्यासाठी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जसं हातून कर्म घडेल तसं ती सगळी फळं तू टाकून द्यावीस, आणि ती सुद्धा त्यावेळी. झाडं असोत वा वेली असोत, जशी त्याच्यावरती फळं धरतात तसंच ती कर्म जी सिद्ध झाली आहेत ती त्या फळांप्रमाणेच जशी झाडं टाकून देतात तूही टाकून द्यावीस. तेव्हा माझा आठव नसला तरी चालेल, ते मला अर्पणही नाही केलंस तरी चालेल, पण ते स्वतःसाठी सुद्धा ठेवू नकोस, ते तसंच शून्य राहू देत. सर्व कर्मांना तू व्यर्थ समज. जसं की पाऊस खडकांवरती पडतो तेव्हा त्याचा कोणासाठीच उपयोग होत नाही, त्याप्रमाणे सगळी कर्म तू करतोयस असं समज. किंवा अग्नीमध्ये जर बीज पेरलं तर तेही फुकटच जाणार आहे. झोपेमध्ये पडलेलं स्वप्न जसं मिथ्या किंवा खोटं असतं तशीच ती कर्म तू करतोयस असं समज. अरे अर्जुना, आपल्या कन्येप्रती आपला जीव जसा निरभिलाषी असतो, कुठलीच आस न ठेवता आपण त्या कन्येचं भरण पोषण करत असतो, तसंच कर्मफलाविषयी तू निष्काम व्हावंस. अग्नीचा लोळ आकाशामध्ये जेव्हा जातो तेव्हा ना काही जळत पण उलटा वरती जाऊन जिरूनच जातो, तशीच सगळी कर्म तू शून्यामध्ये जिरवून टाकावीस. अरे अर्जुना, हा जो फलत्याग आहे तो वरवर सोपा वाटतो, पण तो योगांमधला सर्वश्रेष्ठ असा योग आहे. असा एकदा का फलत्याग तू केलास की पुन्हा कर्माचा नवा अंकुर फुटत नाही. जसं अर्जुना बांबूचं झाड असतं ते एका वेळी एकाच रोपट्याला जन्म देतं. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 128 ते 135. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 136 ते 142. तसेच या शरीरानंतर न मिळते पुन्हा दुसरे शरीर, किंबहुना जाते संपून जन्म मरणांचे रिंगण. अभ्यासाच्या जिन्यावरून प्राप्त करोनी घ्यावे ज्ञान, मग ज्ञानाच्या योगातून अर्जुना करावे ध्यान. काया वाचा मनोभाव गढून जाती ध्यानात, मग मात्र सारे कर्म राहते दूर. फलोत्पादक जे कर्म जेव्हा होतसे ते दूर, फलत्यागाचा संभव अनहोतसे सर्व शांत.
म्हणून रे अर्जुन शांती होण्यास रे प्राप्त क्रम असे हाच एक याचाच करावास अभ्यास अभ्यासाहून खोल अर्जुना रे असे ज्ञान ज्ञानाहूनही उत्तम आणि महत्वाचे ध्यान जो असे कर्मफल त्याग ध्यानाहूनही तो श्रेष्ठ त्याहूनही जो उत्तम तो शांती सुखाचा भोग. आपण जे जे कर्म करत असतो त्याच्या फळाचा जर वेळोवेळी त्याग करत राहिलं तर जन्म आणि मरणाचं रिंगण संपून जातं. असं सांगताना भगवंत म्हणतात की अरे ह्या शरीरानंतर पुन्हा दुसरं शरीर मिळत नाही. जसं की वेळूचं रोपटं जे असतं ते त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये एकाच रोपट्याला जन्म देतं आणि ते पुन्हा नव्याने जन्म घेत नाही. तसंच आपल्या आयुष्याचंही असतं. तर असं अभ्यासाच्या जिन्यावरूनच आपण ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी आणि मग ह्या ज्ञानयोगामधून आपण ध्यान करायला शिकावं. काया वाचा आणि मनापासून ध्यानामध्ये जर गढून गेलो तर मात्र सगळी कर्म दूर राहतात. त्यातल्या त्यात ज्या कर्मांमधून फळांची उत्पत्ती होते ती तर दूरच होतात आणि मग फळाच्या त्यागाचा संभव उरतच नाही आणि सारं काही शांत होऊन जातं. म्हणून अरे अर्जुना, ही शांती जर प्राप्त व्हायला हवी असेल तर हा एकच क्रम असा आहे आणि ह्याचाच तू अभ्यास करावास. ह्याहूनही खोल अभ्यास म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाहूनही उत्तम आणि महत्त्वाचं असं जे असतं ते म्हणजे ध्यान. तर त्याच्याहूनही ध्यानाहूनही जे श्रेष्ठ आहे तो कर्मफळाचा त्याग आणि त्या त्यागामधून आपल्याला जे मिळतं तो म्हणजे शांतीच्या सुखाचा भोग. अध्याय क्रमांक 12 ओवी क्रमांक 136 ते 142. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12 ओवी क्रमांक 143 ते 151. अर्जुना हीच धरुनी वाट मुक्काम ठेवुनी क्रमाक्रमात ज्याने गाठला मध्य शांतीचा या द्वेषाची न त्यास जाणीव कुठल्याही प्राणी मात्रात जसा नसे चैतन्यास आपला परकाहा भेद उत्तम ते करावे धारण नीचाचा करावा त्याग याची नसे जाणीव पृथ्वी सजैसी राजाचा हलवावा देह दरिद्र्याचा द्यावा टाकून असे न म्हणे कधीच कृपाळू प्राण गायीची भागवू तहान
वाघास मारू विष होऊन, हे न कधी ठाऊक जलास त्यारे. असा ऐक्य बोध असे जास, सकल प्राणी मात्र ज्याचे मित्र. कृपेची स्वतः आपण जन्मभूमीच जणू तो. मी अन तू हे भाष्य, त्यास मुळी न ठाऊक. माझे न म्हणता कशासच, सुख दुःखाची ही ना जाणीव. क्षमेचा असता विषय, अवस्था ज्याची पृथ्वीवत. आनंदास देतसे घर, आपुल्या जो मांडीवर. वर्षा ऋतू शिवाय समुद्र जैसा, पाण्याने सदैव भरलेला. तसा बाह्योपचारा विना, संतोषाने जो सदैव भरलेला. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, ही जी वाट आहे की ध्यानाची प्राप्ती करून शांती सुखाचा भोग घ्यायचा, ही वाट क्रमाक्रमाने आपण गाठावी आणि शांतीच्या ह्या मध्यापर्यंत पोचावं. अशा व्यक्तीला द्वेषाची जाणीव कधीच नसते. कुठल्याही प्राणीमात्रांचा तो द्वेष करत नाही. जसं की आपल्या शरीरामध्ये राहणारं जे चैतन्य आहे ते आपला आणि परका देह हा भेदभाव कधीच करत नाही. आपली ही जी पृथ्वी आहे ती सुद्धा उत्तमते धारण करावं आणि नीचाचा त्याग करावा असं मनामध्ये कधीच बाळगत नाही. किंवा आपला जो कृपाळू प्राण आहे तो राजाचा देह हलवता ठेवावा आणि दरिद्री देहाचा नाश करून टाकावा असं कधीच म्हणत नाही. पाणी सुद्धा गायीची तहान भागवू आणि वाघाला विषहून मारून टाकू असं कधी म्हणतं का? तर असा ऐक्यबोध ज्याच्याजवळ आहे, सगळे प्राणी मात्र ज्याचे मित्र स्वतःला वाटत असतात, तर असा जो कृपावंत असतो तो म्हणजे साक्षात कृपेची जन्मभूमीच समजावं. मी आणि तू ही भाषाच त्याला ठाऊक नसते. माझं हे कशालाच म्हणत नाही आणि त्याच्यामुळेच त्याला सुखदुःखाचीही जाणीव होत नाही. क्षमेचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्याची अवस्था पृथ्वीसारखी असते, जी पृथ्वी साक्षात आनंदाचाच आपल्या मांडीवरती सांभाळ करते. वर्षा ऋतूशिवाय सुद्धा समुद्र जसा सदैव भरलेला असतो, तसाच हा पुरुष बाह्योपचाराशिवायच संतोषाने सदैव भरलेला असतो. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 143 ते 151. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 152 ते 159. अंतःकरणास घालुनी आण, आवरून धरे जो मन. ज्या योगे निश्चयास असे खरेपण. अंतःकरण रूपी ज्याचे घरात, परमात्मा जीव होऊन एक. बसून ऐक्याच्या आसनावर,
शोभती सुंदर। ऐक्य बुद्धीचे हे ऐश्वर्य, होऊन त्याने जो समृद्ध, मन बुद्धी करतो अर्पण, माझ्याच ठाई अखंड। अंतर्बाह्य होऊनी उत्तम, माझ्या प्रती तरी देखील, असे जास प्रेम दृढ, सगुण माझ्या स्वरूपात। अर्जुना तो असा भक्त, तोच योगी तोच मुक्त, जणू तो स्त्री मी पतिरूप, इतुका असे तो मला प्रिय। हेही नाही इतुकेच, मला असे तो प्राणप्रिय, याहूनही जास्त कदाचित, माझे तयावर प्रेम। प्रेमळ भक्तांचे कथानक, मजसी भुलवणारा मंत्र, बोलावयाचे मज नसून, तुझ्या श्रद्धे प्रती बोलतो। प्रेम असे हे अपार, सांगण्याच्याही पल्याड, पत्नीची जीवाची उपमा देऊन, बोलून दाखविले पटकन। भगवंत अर्जुनाला म्हणतात, आपल्याच अंतःकरणाला शपथ घालायची आणि मनाला आवरायचं, आणि ह्या योगाने जो निश्चय होईल तो खरा निश्चय। तेव्हा अंतःकरण रूपी घरामध्ये जेव्हा परमात्मा आणि जीव एक होतात, तेव्हा त्या ऐक्याच्या आसनावर ते शोभून दिसतात। तर ऐक्य बुद्धीचं हे ऐश्वर्य, त्यांनी जो समृद्ध आहे तो त्याची मन आणि बुद्धी माझ्याच ठाई अखंड अर्पण करत असतो। अंतर्बाह्य उत्तम असून सुद्धा माझ्या प्रती, माझ्या ह्या सगुण स्वरूपावरती त्याचं दृढ प्रेम असतं। अरे अर्जुना, असा जो भक्त असतो तोच योगी आणि तोच मुक्त समजावा। एखादा पती आपल्या पत्नीवरती जेवढं प्रेम करेल तेवढंच मी त्या भक्तावरती प्रेम करतो, आणि हे एवढंच नाही तर मला तो प्राणप्रिय असतो। कदाचित माझं त्याच्यावरती जरा जास्तच प्रेम असतं। प्रेमळ भक्तांचं जे कथानक म्हणजे मला भुलवणारा मंत्रच असतो असं समज। तेव्हा मला हे बोलायचं नसून सुद्धा तुझ्या श्रद्धेप्रती मी हे तुझ्याशी बोलतोय। तर असं हे अपार प्रेम जे सांगण्याच्याही पलीकडचं आहे, ते पत्नी आणि जीवाची उपमा देऊन मी तुला पटकन बोलून दाखवलं। अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 152 ते 159। धन्यवाद। नमस्कार। अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 160 ते 167। आता अर्जुना हे असू देत, प्रिय भक्तांविषयी बोलण्यात, दुणावते रे बळ, प्रेमाचे
रे, त्यात पडते भर, मिळता कोणी संवादास, मग आनंद तो अपरंपार, उपमा नाही काही त्यास. अर्जुना रे ऐसा तूच, प्रेमळ श्रोतानी प्रेमळ भक्त, शिवाय आला ऐसा प्रसंग, प्रेमाचे करण्या कथन. जरी प्रेमाचे वर्णन, असे अर्जुना अपरंपार, वचन सुखाचा ऐसा योग, डोलू लागले आता देव. मग बोलतसे श्रीकृष्ण, भक्तास घालतो मी बसावयास, पसरून माझे अंतःकरण, ऐक त्यांची लक्षण. जसे खवळता समुद्र जल, जलचरांस त्याचे नसे भय, जलचरांनाही तसेच, समुद्र नाही कंटाळत. पाहुनी हे उन्मत्त जग, जयान होतसे खेद, आणि जसे ज्याच्याकडून लोकांनाही नसे क्षीण. जसे न उबगते शरीर, आपुल्याच अवयवांस, तसेच जीवासना क्षीण, प्राणी मात्रांचा. आपल्या प्रेमळ भक्तांविषयी बोलताना भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे, असं भक्तांविषयी जर बोलत राहिलं ना तर प्रेमाचं बळ दुप्पट होतं. त्यात जर कुणी संवादाला मिळालं तर आनंद जो मिळतो तो तर अपरंपार असतो, त्याची कशाशीच उपमा होऊ शकत नाही. तर अर्जुना, तू असा आहेस की तू प्रेमळ श्रोताही आहेस आणि प्रेमळ भक्तही आहेस. शिवाय आत्ता असा प्रसंग आहे की जणू काही प्रेमाचंच वर्णन मला तुझ्याशी करावंसं वाटतंय. तर हे प्रेमाचं वर्णन, ज्याच्यामध्ये वचन सुखाचाही योग आलाय आणि आता जणू काही भगवंत डोलायला लागलेले आहेत. मग श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, हे जे माझे भक्त असतात त्यांना बसण्यासाठी जणू काही मी माझं अंतःकरणच देत असतो. आता त्याची लक्षणं ऐक. जसं समुद्राचं जळ खवळतं तेव्हा त्या जळामध्ये राहणाऱ्या जलचरांना त्याचं भय नसतं आणि समुद्रही त्या जलचरांना कधीच कंटाळत नाही. त्याचप्रमाणे हे उन्मत्त जग पाहून ज्याला खेद होत नाही आणि ज्याचा जगालाही कधी क्षीण येत नाही, कुठल्याही शरीराला स्वतःच्या अवयवांचाही कधी उबग येत नाही, तसंच ज्या जीवाला प्राणीमात्रांचाही कधी त्रास होत नाही, अशी ही त्या भक्ताची लक्षणं आहेत. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 160 ते 167. धन्यवाद.